नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुप्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच परभणी पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांच्या विश्लेषणमध्ये. तर 2024-25 ची ही जी एक्झाम होती मार्च 2026 ला या परभणी जिल्ह्याचा पेपर झाला. तर याच्यामधले सगळे मराठी व्याकरणाचे प्रश्न आज आपण इथं अगदी डिटेल मध्ये विश्लेषणासहित बघणार आहोत. तर बघूयात की या जिल्ह्यामध्ये मराठी व्याकरणाच्या कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते आणि किती टोटल प्रश्न होते हे सगळं आपण इथे डिटेल मध्ये बघणार आहोत. तर करूयात सुरुवात. पहिला प्रश्न आहे आपला, अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. कोणती जोडी चुकीची असेल? भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती सांगितले. इडलिंबू म्हणजे आडदांड मात्र गुणी व्यक्ती. उपटसुंभ म्हणजे पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. आणि मेषपात्र म्हणजे कर्तव्यशून्य व्यक्ती. तर हा प्रश्न याच्या आधी सुद्धा विचारून झालेला आहे. चुकीची जोडी आहे इडलिंबू. आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती आहे, बट इथे सांगितले गुणी व्यक्ती. मेषपात्र म्हणजेच बावळट मनुष्य किंवा कर्तव्यशून्य मनुष्य किंवा मूर्ख मनुष्य असा त्याचा अर्थ आहे. तर मग ऑप्शन सेकंड आपला इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील अलंकारिक शब्दांचे अनुक्रमे योग्य अर्थ दिलेला पर्याय निवडायचा आहे. अनुक्रमे खंक म्हणजे काय आणि सडासोट म्हणजे काय? दरिद्री बायका मुले नसलेला, रागीट बायका मुले नसलेला, खडूस बायका मुले नसलेला, लग्नाचा मुलगा बायका मुले सोडलेला. तर खंक म्हणजे दरिद्री आणि सडासोट म्हणजेच ज्याला बायका मुलं नाहीत असा. म्हणून ऑप्शन फर्स्ट आपला राईट आहे. पुढचा प्रश्न, अष्टावधानी म्हणजे काय? 8 गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, सर्व प्रहर सावध असणारा, सर्व दिशांना एकाच वेळी लक्ष देणारा. अष्टावधानी म्हणजेच काय? सगळीकडे लक्ष असणारा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, आत्मश्लाघा म्हणजे काय? आत्मश्लाघा स्वतःच स्वतःला शिक्षा करणे, स्वतःच स्वतःवर टीका करणे, स्वतःची स्वतःच स्तुती करणे, स्वतःवर नियंत्रण करण्याची कला. सॉरी. आत्मश्लाघा म्हणजे स्वतःच स्वतःची स्तुती करणं. ऑप्शन थर्ड राईट. पुढे, प्रसंग पाहता मधुकररावांनी साप साप म्हणून भुई धोपटली या वाक्यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कावेबाजपणे एखादे काम करण्याचा आव्हानने, एखाद्यावर नसता दोष लावून त्याला शिक्षा करणे, परिस्थिती सांभाळण्यासाठी योग्य कृती करणे आणि काही झालंच नाही असं दाखवणं. काय येईल तर एखाद्यावर नसता दोष लावून त्यांना शिक्षा करणे. नवीन PYQ ऍड केलेला आहे त्यामुळे महत्वाचं आहे, लक्षात असू द्यात. ठीक आहे. ऑप्शन सेकंड राईट. पुढे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला निवडायची आहे. फट म्हणता ब्रह्महत्या, पोर पोटात खीर ताटात, दोन्ही बरोबर दोन्ही चूक. आता पोर पोटात खीर ताटात म्हणजे उतावळेपणाने एखादी गोष्ट करणे, बरोबर. क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणं म्हणजे फट म्हणताच ब्रह्महत्या. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, द्वितीय विभक्तीचे कारकार्थ आपल्याला ओळखायचे. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कुठला असेल? कर्म, अधिकरण, संप्रदान, अपादान. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे कर्म, सप्तमीचा कारकार्थ आहे अधिकरण, चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान आणि पंचमीचा कारकार्थ आहे अपादान. मग ऑप्शन कुठला राईट आला आपला? ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, मूळ धातूच्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसराच कोणाला तरी करावयास लावित आहे असा अर्थ जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदाला डॅश डॅश म्हणतात. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अनियमित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद. मूळ धातूच्या क्रियेचा करता स्वतः क्रिया करत नसून दुसरंच कोणाला तरी करायला लावतोय म्हणजे प्रयोजक.
वाक्यात क्रियापदात दिलेली क्रिया ही कर्त्यानेच करायची असते आणि कर्ताच करतो. बट काही काही वाक्य अशी आहे की कर्ता स्वतः क्रिया करत नसून त्या वाक्यातलं दुसरंच कोणीतरी ती क्रियापदात दिलेली क्रिया करतंय आणि कर्ता मात्र त्याला उत्तेजित करतोय किंवा ती क्रिया करण्यासाठी प्रोत्साहित करतोय फक्त. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात? सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि उभयविध. काप हा जो काही धातू आहे, फॉर एक्झाम्पल याच्यावरून आपण दोन वाक्य बनवूयात. पहिलं वाक्य म्हणजे त्याने बोट कापले आणि दुसरं वाक्य आहे तिचे बोट कापले. आता तुम्ही इथे बघू शकता, कापणारा कोण? तो झाला कर्ता. कापले ते काय? बोट. बोट झालं कर्म. वाक्यात कर्म आलंय म्हणून या वाक्यातील क्रियापदाला आपण म्हणणार सकर्मक क्रियापद. पण खालचंच वाक्य आपल्याला दिसतंय, तिचे बोट कापले. कापणारी कोण? तिचं कापले सांगितले. कापणारं कोण? तर कापणारं बोट आहे म्हणजे कर्ता आणि कापले ते काय? बोटच. म्हणजे वाक्यात कर्म नाही. कर्मासाठी प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ताच भेटते म्हणजे हे वाक्य झालं अकर्मक. सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारच्या वाक्यांमध्ये सेम सेम क्रियापद वापरलं जातं म्हणून हे सगळे धातू आहेत आपले उभयविध. कन्सेप्ट लक्षात आली उभयविधची? सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारांमध्ये ते सेम सेम क्रियापद वापरलं जातं म्हणून त्याला म्हणतो आपण उभयविध क्रियापद. ऑप्शन 4 आला राईट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत? दोन्ही वचनात प्रत्यय नसणारी विभक्ती. संबोधन, सप्तमी, द्वितीया, प्रथमा. काय येईल बरोबर? कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? तर अशी विभक्ती आहे आपली प्रथमा विभक्ती, जिला एक वचन असू दे अनेक वचन असू दे दोन्ही वचनात प्रत्यय नसतो म्हणून ऑप्शन 4 राईट. स, ला, ना, ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? फक्त द्वितीया, फक्त चतुर्थी, द्वितीया व चतुर्थी आणि पंचमी. सलानाते प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर सलाते आणि सलानाते हे प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही विभक्तीला आहेत. फक्त द्वितीयचा कारकार्थ येतो कर्म, चतुर्थीचा कारकार्थ येतो संप्रदान म्हणजे दान किंवा भेट दिल्याचा बोध इथे होतो. ऑप्शन 3 आला राईट. पुढचा प्रश्न, व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी अनेक वचन वापरतात आणि दुसरं आहे की अधिक सलगी किंवा जवळीक दाखवण्याकरता एक वचन वापरतात. 1 व 2 दोन्ही चूक, 1 व 2 दोन्ही बरोबर, फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर. ओळखा काय येईल बरोबर? बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवायचा, रिस्पेक्ट द्यायचा, मग ती व्यक्ती लहान असली तरी आपण तिला आरे तुरे नाही करत, आव जाव करता म्हणजे तिला अनेक वचनी यशतो, तर बरोबर आहे पहिलं वाक्य. अधिक सलगी म्हणजे घरोबा त्या व्यक्तीबद्दल आपला असतो म्हणजे ती व्यक्ती आपल्या एकदम क्लोज असते. जवळीक दाखवायची म्हणून आपण काय करतो, ती व्यक्ती किती मोठी असली किंवा समाजामध्ये तिला किती मान असला पण ती आपली नातेवाईक आहे, आपली एकदम क्लोज आहे ना, मग आपण तिला बिंदास आरे तुरे करतो, हा ना. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे की त्याला एक वचन वापरतो म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर. ऑप्शन सेकंड आला आपला राईट. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. मीठ भाकरी, पुरणपोळी, देवपूजा, रथचक्र. आता आधी विग्रह लक्षात घ्या. मीठ भाकरी म्हणजे मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ म्हणजे हा काय झाला आपला समाहार द्वंद्व समास. मुख्य प्रकार आला द्वंद्व समासाचा. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे हा आहे आपला मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी हा प्रकार आपला तत्पुरुषचा आहे राईट. देवपूजा म्हणजे देवाची पूजा, षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. रथचक्र म्हणजे रथाचे चक्र, षष्टी विभक्ती तत्पुरुष समास.
ठीक आहे. आता जर ऑडमॅन आउट आपल्याला ओळखायला सांगितला तर तत्पुरुष 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 हे तिघही सेम आहेत, फक्त मीठ भाकरी आपला समाहार द्वंद्व आहे. कळतंय? तेच समासाप्रमाणे जर बघितलं तर आपलं उत्तर मीठ भाकरी हे बरोबर येतंय, बट लिंगाप्रमाणे जर बघितलं दुसरं लॉजिक लावूया. हे लॉजिक ज्यांनी आन्सर की मध्ये उत्तर दिले त्यानुसार हे लॉजिक नाही बसत आहे. समासा प्रकारे लॉजिक लावलं तर हा समासाप्रमाणे लॉजिक आहे. इथं लिहू आपण समासाप्रमाणे ऑडमॅन आउट. बट आपल्या आन्सर की मध्ये उत्तर रथचक्र दिलेलं आहे. का? कारण बघा सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून ओळखतो. ती भाकरी म्हणून स्त्रीलिंगी, ती पोळी म्हणून स्त्रीलिंगी, ती पूजा म्हणून स्त्रीलिंगी, ते चक्र म्हणून नपुंसकलिंगी. मग ऑडमॅन आउट कुठला ठरला? ऑडमॅन आउट ठरला ना रथचक्र. दोन दोन लॉजिक लागतायत. आता मुलांनी इथं कुठलं लॉजिक पेपर मध्ये लावलं त्याचं ते ज्यांनी रथचक्र लावलं त्यांनी बरोबर, ज्यांनी जर समासाचं लॉजिक लावलं असेल तर ते मात्र चुकलं असेल. ठीक आहे. ऑप्शन सॉरी आन्सर की मध्ये उत्तर हेच आहे रथचक्र, तर त्यांनी लिंगाप्रमाणे लॉजिक इथं बरोबर दिलंय. राईट. पण दोन्ही पण लॉजिक लक्षात असू द्यात. प्रश्न ऍक्च्युली बाद करायला हवा होता कारण दोन दोन लॉजिक लागतंय, पण नाही केलाय. पुढचा प्रश्न, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला पहिला वाक्य, त्याला जेऊ घातले दुसरं वाक्य, जोडले शिवाय या अविकारी शब्दाने, तर या वाक्यातील शिवाय हा शब्द खालीलपैकी काय आहे? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि यापैकी नाही. तर काय आहे शिवाय शब्द ओळखा. आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी यासारख्या अविकारी शब्दांनी जर दोन शब्द किंवा वाक्य जोडली तर ते काय करतात? वाक्यात दोन्ही शब्दांच्या अर्थांची बेरीज करतात. म्हणजे हे झालं आपलं समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयव्याचं वाक्य. ऑप्शन फर्स्ट राईट. क्लिअर. चला पुढे. उलटी अंबारी हाती येणे झालेला प्रश्न आहे आधीच. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. खूप श्रीमंती येणे, भीक मागण्याची पाळी येणे, कसोटीची वेळ जवळ येणे आणि पूर्णपणे बदल होणे. उलटी अंबारी हाती येणं म्हणजेच भीक मागण्याची पाळी येणं. जुना PYQ आहे एकदम. ऑप्शन सेकंड राईट. मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय? ळ काय आहे? मृदू वर्ण आहे, स्वतंत्र वर्ण आहे, कठोर वर्ण आहे की आद्य वर्ण आहे? तर ळ तसं बघायला गेलं तर मृदू वर्णामध्ये काउंट होतो. बट वैशिष्ट्य सांगितले म्हणजे विशेष काय असं त्याचं, तर तो स्वतंत्र वर्ण हे त्याचं विशेष आहे, कारण त्याच्यापासून कुठलाच शब्दाची सुरुवात नाही होते. त्यालाच द्रविडीय वर्ण सुद्धा म्हणतात. ऑप्शन सेकंड आला इथे राईट. पुढचा प्रश्न, संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. गिरीश, प्रत्येक, तपोबल आणि धारोष्ण. कुठला येईल ऑडमॅन आउट? तर गिरीश शब्द कसा तयार झाला? गिरी अधिक ईश. ठीक आहे. ई अधिक ई इज इक्वल टू ई म्हणजे ही काय झाली आपली? आ ई उ तयार होतो म्हणजे दीर्घादेश स्वर संधी झाली. राईट. दीर्घादेश स्वर संधी. त्यानंतर सेकंड आहे आपला प्रत्येक. प्रत्येक शब्द कसा तयार झाला? प्रति अधिक एक. ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ईचा य होतो. या य मध्ये पुढचा ये मिक्स होऊन ये हे अक्षर तयार झालं. ही आहे आपली यनादेश स्वर संधी. ठीक आहे. तपोबल, तप विसर्ग अधिक बल, इथंच कळाला हा ऑडमॅन आउट आहे. विसर्ग उकार संधी, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण म्हणून विसर्गाचा उ होतो. हा उ मागच्या अ मध्ये मिक्स होऊन अ अधिक उ इज इक्वल टू ओ तयार होतो. धारोष्ण शब्द कसा तयार झाला? धारा अधिक उष्ण, आ अधिक उ इज इक्वल टू ओ. ही झाली आपली गुणादेश स्वर संधी. ठीक आहे. गुणादेश. ऑप्शन ऑडमॅन आउट ठरला ऑप्शन 3. चला पुढे. पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते? विजया, सौंदर्य, गाव आणि सागर. कुठलं भाववाचक नाम असेल? गुणधर्म, भावभावनांचा बोध होतो. सुंदर
या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झाले. विजया मुलीचं नाव आहे विशेष नाम. गाव सामान्य नाम. सागर सामान्य नाम आहे. त्याचा कधी कधी विशेष नाम म्हणून वापर केला जातो, बट आहे सामान्य नाम. म्हणजे समुद्र ना, कोणताही माहिती नाहीये म्हणून. नेक्स्ट, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी या वाक्यामध्ये सर्वनामाचा प्रकार कुठला असेल? अधोरेखित आहे ज्या शब्दाला. दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य सर्वनाम. तर व्याख्याच आहे काय? पुढे येणाऱ्या हा दर्शक सर्वनाम आहे, तो ती ते त्या. पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला आपण म्हणतो संबंधी सर्वनाम. ऑप्शन सेकंड आला राईट. पुढे, सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले हे वाक्य आहे. तर या वाक्यात कोणतं अव्यय आले ते ओळखायचे. केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय. उत्तरच सांगून टाकलं. एकदम हळू चालू आहे, काहीच घाई नाहीये. प्रश्न तुम्हाला कळतात. परभणी जिल्ह्यामध्ये किती आलेत लगेच कळून जाईल तुम्हाला. सोपे प्रश्न आहेत आणि एकदम, त्यामुळे मिनिट पण तसंच लागतं. सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. कुठलाच अविकारी शब्द वगैरे नाहीये, उद्गारवाचक शब्द पण नाहीये. यशाबद्दल नामाला जोडून आलेलं क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून ते बनलं आपलं शब्दयोग्य अव्यय. म्हणून ऑप्शन 4 राईट. 20च प्रश्न परभणी जिल्ह्यामध्ये विचारले होते. एवढेच पुढच्या वर्षी पण विचारतील असं काही गरजेचं नाहीये, त्यामुळे अभ्यास व्यवस्थित ठेवा. या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तरी सुद्धा बाकी जिल्हे सुद्धा व्यवस्थित करा, कारण सिलेबस सगळ्या जिल्ह्यांसाठी मराठी व्याकरणाचा सेम आहे. पोलीस भरतीसाठी सिलेबस सेम आहे, कुठला जिल्हा असू देत मग. त्यामुळे हे जे प्रश्न झालेत हे ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये विचारून झालेले असतात, त्यामुळे सगळे जिल्हे व्यवस्थित करायचे आहेत. फाईल सेव्ह करते. चला, बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.